नाते जर रक्तासाठी तहानले तर त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी स्मशानभूमी म्हणजे त्याचं घर आहे. कारण आजची जी कहाणी आहे काहीशी अशीच घडलेली आहे. आजच्या या घटनेमध्ये एक पत्नी आपल्या पतीसोबत असं काहीतरी करते ज्याचा आपण साधा विचार देखील करू शकणार नाही. कदाचित अशी केस या अगोदर आपण कधी ऐकली देखील नसेल. कारण पत्नीसमोर तिचा पती अधमऱ्या अवस्थेमध्ये पडलेला आहे आणि त्यावेळी ही पत्नी आपल्या प्रियकराला बोलत आहे की याच्या समोर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव. विचार करा त्या पतीला काय वाटत असेल, जो आपला शेवटचा श्वास मोजत आहे. शेवट मरता मरता त्याची पत्नी त्याच्या समोर दुसऱ्या व्यक्तीसोबत असं घाणेरडं काम करत आहे. तर मित्रांनो, नक्की काय आहे ही घटना आणि या पत्नीने नक्की हिच्या पतीसोबत काय काय केले आणि पुढे काय घडले, काय आहे संपूर्ण प्रकरण, पूर्ण घटना सांगणार आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद नावाचा जिल्हा आहे आणि या मुरादाबाद जिल्ह्यामध्ये कुंदनपूर आहे आणि कुंदनपूर अंतर्गत मझोला नावाचे एक गाव आहे आणि याच गावात राहणारं एक साधं सरळ सुखी कुटुंबामधील प्रमुख व्यक्ती पवन ठाकूर. पवन ठाकूरची एक सुंदर पत्नी जिचं नाव आहे आचल आणि या पवन ठाकूरला एक 2 वर्षांची मुलगी आहे. 2020 मध्ये पवन ठाकूरने या आचल सोबत लग्न केलं होतं. अगदी व्यवस्थित बाकीचे जसे लोक पती पत्नी राहतात तसं हे राहत होते. सुरुवातीला ही आचल आपल्या पतीवर पवनवरती खूप प्रेम करत होती. सर्व काही ठीकठाक होतं. हा पवन ठाकूर देखील मेहनत करत होता. जे काही पैसे येत होते सर्व पैसा आपल्या पत्नीकडे देत होता, कारण ती त्याची लाईफ पार्टनर आहे. जो काही पैसा खर्च करायचा असेल तो कर आणि जेवढी तुला सेव्हिंग करता येईल तेवढी सेव्हिंग कर. आचल देखील आपल्या संसारासाठी लागणाऱ्या वस्तूंसाठी काही पैसा खर्च करत असायची आणि बाकीचा काही पैसा ही सेव्हिंग देखील करत असायची. तर मित्रांनो, सर्व काही ठीकठाक सुरू असताना 21 मे 2026 चा दिवस होता. या पवन ठाकूरची तब्येत अचानक खराब होऊ लागली. तसा तर तो 2-4 दिवसांपासून आजारीच होता. या आचलला समजत नव्हतं की आपल्या पतीला आता काय करावं, हा तर खूप गंभीर दिसत आहे. आचल परेशान होऊ लागली. आचलने विचार केला की याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. मात्र हॉस्पिटलमध्ये नेण्या अगोदरच खूप उशीर झाला होता. या पवन ठाकूरचा त्या ठिकाणी अंत होतो, मृत्यू होतो. आता जी आचल असते हिला सुचत नाही त्यावेळी नक्की काय करावं, कारण आता 2020 मध्ये लग्न झालंय, 2 वर्षांची मुलगी आहे आणि पतीचं अशा पद्धतीने निधन झालं. कुटुंबामध्ये दुसरं कोणी नव्हतं. तर ही आचल या पवनच्या बहिणींना वगैरे जे काही नातेवाईक होते जवळचे यांना सर्वांना कॉल करते आणि त्यांना कॉल करून सांगते की पवन सोबत असं असं झालं. तो 4 दिवसांपासून आजारी होता. आज खूप गंभीर झाला होता. मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या अगोदरच त्याने दम तोडला. आता जे काही पवनचे कुटुंबीय होतं, त्याच्या ज्या बहिणी वगैरे होत्या, यांना सर्वांना वाईट वाटलं. जरा शंका देखील येत होती की अचानक हसता खेळता पवन याला नक्की काय झालं अचानक. म्हणून सर्व त्या ठिकाणी आपल्या आपल्या सोयीने पटकन पवन ठाकूरच्या घरी येऊन पोहोचले. तर सर्वांनी बघितलं समोर पवन ठाकूरचा मृतदेह पडलेला होता. आता एखादी व्यक्ती पहिल्यापासून आजारी आहे आणि ती कधी ना कधी हे जीवन सोडून जाणार आहे हे जेव्हा माहीत असतं तेव्हा ती गेल्यानंतर इतकं पण जास्त काही दुःख होत नाही, कारण आपल्याला माहीत असतं की हे पुढे होणारच आहे. मात्र ज्या व्यक्तीचा कधी आपण स्वप्नात देखील विचार केला नाही की हा असा अचानक आपल्याला सोडून जाईल आणि तो गेलाय, समोर त्याचा मृतदेह आहे, तर कोणीही त्या ठिकाणी असलं तर ते भावुक होणार आहे. त्याला भयंकर दुःख होणार आहे आणि तो विचार करणार आहे की या व्यक्तीसोबत नक्की असं का झालं. आता पवनच्या ज्या बहिणी होत्या, त्याचे जे दाजी वगैरे होते, सर्वांना वाईट वाटत होतं आणि त्या ठिकाणी भयंकर प्रमाणात आक्रोश होत होता. सर्व लोक रडत होते. आचल देखील त्या ठिकाणी रडत होती. ज्या पवनच्या बहिणी होत्या सर्वात जास्त दुःख यांना झालं होतं. बहिणी या पवनच्या मृतदेहाला चिटकून रडत होत्या की आम्हाला असा अचानक सोडून गेला, तूच तर आमचा एक भाऊ आहे, आता आम्ही कोणाकडे जायचं, कोणाकडे बघायचं. तर या पवन कुमारची एक बहीण होती. ही जेव्हा पवनला अंग भरून बघत होती तेव्हा तिला पवनच्या अंगावरती एक रक्ताचा दाग दिसतो. आता या पवनच्या बहिणीला कळत नाही हा आजारी होता तर याच्या अंगावरती खरचटल्याचे हे वन कशाचे. ही आपल्या बहिणीला बोलते. बहीण बोलते की हे असं कसं झालं, नक्की हा काय प्रकार आहे, जर आजारी होता तर मग याच्या अंगावरती हे वन कसले. तर त्याच्या दोन्ही ज्या बहिणी असतात आपापसात चर्चा करतात. एक बहीण बोलते की याने मला काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की जर कधी माझा मृत्यू झाला तर त्याला नैसर्गिक समजायचं नाही, तर असं समजायचं माझं कोणीतरी हत्या केली आहे किंवा मी जीवनाला कंटाळून आत्महत्या केली आहे.
जेव्हा दुसरी बहीण पहिल्या बहिणीला बोलते, पहिली बहीण अगदी बेचैन होऊन जाते, याने असं का बोललं असेल आणि हा नक्की प्रकार काय आहे. आता त्या बहिणी आपल्या पतींना वगैरे सांगतात, सर्व नातेवाईकांमध्ये ही बातमी पसरते की हा जो पवन ठाकूर आहे याच्या अंगावरती हे वन आहे आणि सर्वांना काहीतरी शंका जाणवू लागते. त्या ठिकाणी पोलिसांना बोलावून घेण्यात येते. आता पोलीस जेव्हा मृतदेहावरील डाग वगैरे वन वगैरे बघतात तेव्हा सर्व कुटुंबियांना बोलतात की यांचा पोस्टमॉर्टम करावं लागेल, कारण यांचा मृत्यू कसा झाला याबद्दल शंका आहे, यांची नॅचरल डेथ वाटत नाही. मात्र सर्वात अगोदर असा विषय निघाल्यानंतर आडवी आली ती या पवन ठाकूरची पत्नी आचल. आचल ही पोलिसांना आणि कुटुंबियांना बोलू लागली की नाही, माझ्या पतीसोबत अगोदरच वाईट झालं, ते गंभीर आजारी होते, त्यांचा मृत्यू झाला आणि आता आणखी त्यांची चिरफाड व्हावी असं मला अजिबात वाटत नाही, त्यामुळे यांचा पोस्टमॉर्टम कोणीही करू नये आणि त्या ठिकाणी रडू लागतात. आता पोलीस या आचलला समजावून सांगू लागतात की यांची जी डेथ झाली आहे ही नॅचरल वाटत नाही, यांचा नक्कीच घातपाताचा विषय वाटतो, त्यामुळे पोस्टमॉर्टम तर करावाच लागेल आणि पोस्टमॉर्टम केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही नक्की यांचा मृत्यू कसा झाला. आचल स्पष्ट शब्दात नकार देत असते. मात्र जे पवनच्या बहिणी, पवनचे दाजी वगैरे असतात हे सर्व लोक या आचलला सांभाळतात, हिला बोलतात की तू निश्चिंत राहा, आता असं याचा जीव गेलाच आहे, पोस्टमॉर्टम केल्यानंतर सर्व खुलासा होईल. आणि या आचलचं काही न ऐकता पोलिसांच्या ताब्यात हा मृतदेह देण्यात येतो आणि त्यानंतर या आचलच्या चेहऱ्यावरती प्रचंड प्रमाणात घाम येऊ लागतो. मात्र त्या घामाकडे कोणी लक्ष दिलं नव्हतं. तसंही उन्हाळ्याचे दिवस आहे, घाम येणं नॅचरल गोष्ट आहे. आता पोलीस जेव्हा या पवन ठाकूरचा मृतदेह घेऊन जातात, पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येतो, इकडे त्याचा अंतिम संस्कार करून टाकण्यात येतो आणि त्यानंतर जेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट येतो, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून जो खुलासा होतो तो अतिशय भयावह होता, तो अतिशय अनपेक्षित होता. 23 मे 2026 रोजी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असे स्पष्ट दिसून येते की हा जो व्यक्ती आहे पवन ठाकूर, याच्या मृत्यूपूर्वी याला लगभग 9 वेळा करंट देण्यात आला आहे. इलेक्ट्रिक करंट लगभग 9 वेळा याला देण्यात आला आहे आणि त्यानंतर इतकंच नाही तर याची भयंकर मारहाण करण्यात आली आहे आणि त्यावरती देखील आरोपी थांबलेला नाही, तर याला विषारी औषध देखील पाजून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आता सर्व कुटुंबियांना जेव्हा ही माहिती मिळते, सर्व कुटुंब त्या ठिकाणी, सर्व नातेवाईक त्या ठिकाणी विचार करत असतात की इतका चांगला हा पवन ठाकूर, याचा दुश्मन नक्की कोण असावा, कारण हा व्यक्ती अगदी साधा सरळ आपल्या कामाशी काम ठेवणारा, याच्यासोबत नक्की हे केलं कोणी. आता पोलीस चौकशी सुरू होते. पोलीस विचारपूस करू लागतात की या घरामध्ये कोण कोण राहतं आणि या अगोदर कोण कोण येऊन गेलं आहे. आता त्या कुटुंबामध्ये एकतर पवन ठाकूर, त्याची पत्नी आचल आणि त्याची 2 वर्षांची मुलगीच राहत होते. त्यामुळे सर्वात अगोदर पोलीस या आचलला विचारतात. आचल सांगते की आमच्या घरामध्ये दुसरं तिसरं कोणीही नसतं, आम्ही तिघेच राहत असतो, माझी मुलगी धरून. तर आता साहजिक गोष्ट आहे, पोलीस या आचलला विचारू लागतात की नक्की पवन ठाकूर सोबत काय झाले होते, त्याला काय आजार झाला होता, तो काय बोलत होता, त्याची बिहेवियर काय होती. कारण पोलिसांना शंका तर या आचलवरती येतच होती, मात्र स्पष्टपणे ते बोलू शकत नव्हते. आचल आता जेव्हा पोलिसांना सांगू लागते, पोलीस जेव्हा तिला आडवे तिडवे प्रश्न विचारू लागतात, तेव्हा तिच्या नजरेमध्ये कळून चुकते की ही फेरफार करत आहे, हिच्या शब्दांमध्ये विसंगती जाणवत आहे, कधी 1 बोलत आहे, कधी 2 बोलत आहे. तर पोलिसांचा संशय आणखी बळावू लागतो. पोलीस या आचलची कॉल डिटेल्स वगैरे चेक करतात. मोबाईल CDR काढण्यात येतो, तर त्यांना त्यामध्ये दिसून येते की ही आचल एका व्यक्तीच्या खूप संपर्कात होती, त्या व्यक्तीसोबत तासनतास बोलत असायची, त्याच्यासोबत कायमस्वरूपी चिटकलेली असायची आणि त्या व्यक्तीचं नाव असतं अंकित आणि हा अंकित या पवन ठाकूरचाच एक दूरचा भाऊ असतो. आता पोलीस जेव्हा आचलला विचारतात की या व्यक्तीसोबत तू इतकी का बोलते, आचल बोलते की हा माझ्या पतीचा दूरचा भाऊ आहे, आमचा नातेवाईक आहे, येणं जाणं आहे, तर बोलते. पोलीस देखील चक्रावून जातात. एखादी पत्नी पतीसोबत इतकं बोलत नाही, परक्या पतीच्या भावासोबत इतका संपर्कात कशी राहते, पोलिसांना कळून चुकतं आणि त्यानंतर पोलीस अंकित आणि आचलला उचलतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात. पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर त्यांच्या पद्धतीने जेव्हा त्यांची कसून चौकशी सुरू होते, ते बोलतात की बोला तुम्ही पवन ठाकूरची हत्या का केली आणि तुमच्यामध्ये काय संबंध आहे. आता आचल आणि अंकित थोडे घाबरू लागतात. त्यांना कळून चुकतं की पोलिसांना समजले आहे आपले संबंध आहे, तर जास्त काही लपवण्यात मजा नाही. ही आचल पोलिसांना बोलते की हो, माझे या अंकित सोबत संबंध आहे, बऱ्याच वर्षांपासून आमच्यामध्ये सर्व गोष्टी होत असतात, मात्र आम्ही पवनची हत्या का करू, मी माझ्या पतीला का मारेल.
पवनसोबत काय झालं हे मला काही माहीत नाही. मात्र पोलीस जेव्हा त्यांच्या पद्धतीने यांचं स्वागत करतात, जेव्हा दांडे उचलण्यात येतात, जेव्हा वन उठू लागतात, तेव्हा मात्र ही आचल तडफडू लागते, ओरडू लागते आणि पोलिसांना बोलते की हो मी सर्व सांगण्यासाठी तयार आहे, मात्र मला मारू नका. आणि तेथून पुढे ही आचल आणि अंकित पोपटासारखे बरळू लागतात. आता पोलीस जेव्हा दांडे मारू मारू या दोघांना विचारू लागतात की बोला या पवन ठाकूरची हत्या कोणी केली, तेव्हा ही आचल आणि अंकित ओरडू ओरडू सांगतात की हो आम्हीच केली, मात्र आमच्यासोबत आणखी 2 जण होते. त्या 2 जणांमध्ये एक मुलगी असते जिचं नाव असतं शिखा. ही शिखा पवन ठाकूरची सख्खी साली असते, म्हणजे या आचलची सख्खी बहीण असते. आणि एका मुलाचे नाव येते, या मुलाचं नाव असतं दिवाकर. दिवाकर हा शिखाचा बॉयफ्रेंड असतो. आता ही संपूर्ण कहाणी ऐकण्या अगोदर पोलीस सर्वात अगोदर त्या दोघांना उचलण्याचा प्रयत्न करतात. ते त्यांना एका ठिकाणी भेटून जातात आणि त्यांना देखील उचलून इकडे पोलीस स्टेशनमध्ये आणून फ्रंट सीटवरती बसवण्यात येतं, हॉट सीटवरती बसवण्यात येतं. जेव्हा चौघे पोलिसांसमोर बसतात, हालत त्यांची तशी पतली झालेलीच होती. तर आता संपूर्ण प्रकार या चौघांकडून पोलीस ऐकू लागतात. तर 2020 मध्ये या पवन ठाकूरचे लग्न संबलमधील या आचलशी झाले होते. पवन ठाकूर आणि आचल हे इतर पती पत्नीप्रमाणे अगदी प्रेमाने राहत होते. या प्रेमामध्ये एक मुलगी देखील झाली जी आता 2 वर्षांची आहे. सर्व काही ठीकठाक होतं. मात्र या पवन ठाकूरचा हा एक दूरचा भाऊ होता ज्याचं नाव आहे अंकित. हा अंकित नेहमीच या पवनकडे येत असायचा. आता पवनचं लग्न झालं होतं तर अंकित बघायचा की या पवनचं लग्न झालं आहे आणि पवनची जी पत्नी आहे आचल दिसायला अतिशय सुंदर आहे. तर जो अंकित असतो याची वाईट नजर या आचलवरती पडू लागते आणि हा पवन आपली नात्याने वहिनी लागते म्हणून हिची हसी मजाक घेऊ लागतो. आता जी आचल असते ही देखील आपला दीर म्हणून त्याच्यासोबत बोलत असते. अगदी हसून खेळून यांच्यामध्ये सर्व गप्पा गोष्टी होऊ लागतात. कधी पवन घरी असायचा, कधी नसायचा, तरी देखील या अंकितसाठी पवनचा दरवाजा, पवनचं घर नेहमी उघडं असायचं. अंकित यायचा आणि अखेर एक दिवस या अंकितने आपल्या मनातील सर्व गोष्टी या आचलला सांगितल्या आणि आचल निर्लज्ज नालायक महिला त्याला सहज हो बोलली. पती आणि एक मुलगी असून या अंकितच्या प्रेम संबंधात अडकली. प्रेम संबंध काय, याला अनैतिक संबंध म्हणतात. या अनैतिक संबंधामध्ये अडकली आणि दोघांमध्ये सर्व गोष्टी होऊ लागल्या. पुढे चालून या आचलचं जितकं प्रेम या पवनवरती होतं ते सर्व प्रेम हळूहळू नाहीसं होत गेलं आणि त्या प्रेमाव्यतिरिक्त तिच्या मनामध्ये पतीबद्दल द्वेष निर्माण होऊ लागला. कारण ज्या काही खुशी, जो आनंद एक पती देत असतो तो सर्व आनंद, ते सर्व खुशी तिला तिचा बॉयफ्रेंड अंकित देत होता. आता पती तिच्यासाठी एक तुच्छ व्यक्ती होता. तिचा जो काही होता, जो कोणी स्वामी होता तो अंकित होता. दोघांमध्ये सर्व गोष्टी होत होत्या. सर्व काही लपून छपून सुरू होतं. मात्र आचलला देखील कुठेतरी वाटत होतं की आपण कायमस्वरूपी एक व्हावं आणि दोघांनी एकरूप होऊन सोबतच आयुष्य काढावं. अंकितला देखील ते वाटत होतं. मात्र यांच्यामध्ये सर्वात मोठा रोडा हा पवन ठाकूर होता. आता अंकित बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही, आपण लपून छपून भेटत जाऊ आणि पुढे चालून काय करायचं, पळून जायचं की नाही ते बघू. अशा प्रकारे यांचं चालू होतं. मात्र मित्रांनो, वाईट काम हे जास्त काळ लपून राहत नाही. तसं यांचं देखील राहिलं नाही. यांचं भांडं एक दिवस फुटलं. या पवनने एक दिवस बघितलंच की हा अंकित नेहमीच आपल्या घरी येतो आणि रंगेहात त्याने आचलसोबत आपत्तीजनक अवस्थेमध्ये या अंकितला बघितलं. अंकित तर त्या ठिकाणावरून फरार झाला. तो फरार झाला. जो पवन ठाकूर होता, अतिशय शांत, सरळ, सभ्य माणूस, याने विचार केला की एका हाताने टाळी वाजत नाही. अंकितचा काही दोष नाही. जर दोष सर्वात जास्त असेल तर तो आपल्या पत्नीचा आहे, आचलचा आहे. यावरती देखील या पवन ठाकूरने जास्त काही मोठं पाऊल उचललं नाही किंवा आपल्या पत्नीची मारहाण देखील केली नाही. उलट या व्यतिरिक्त आपल्या पत्नी आचलला तो समजावून सांगू लागला की तू हे जे करत आहे हे अतिशय चुकीचं आणि अतिशय घाणेरडं काम आहे. विचार कर की आपल्याला 2 वर्षांची मुलगी आहे. हे जेव्हा जगासमोर येईल, माझीच बदनामी नाही तर तुझी देखील बदनामी होईल, तुझ्या माहेरची बदनामी होईल. लोक आपल्या घराला नावे ठेवतील. त्यामुळे अंकित सोबत जे काही संबंध होते, तुझे कधीपासून संबंध होते, आता आहे, हे सर्व तोडून टाक आणि आपला संसार अगदी व्यवस्थित आपण पहिल्यासारखा सुरू ठेवू. मात्र जी आचल होती मित्रांनो, ही त्या अंकितच्या प्रेमामध्ये, त्याच्या संबंधामध्ये, शरीर संबंधामध्ये इतकी वेडी झाली होती की ती आपल्या पतीला काही डिमांड देत नव्हती. अगदी तुच्छ समजत होती. ही आपल्या पतीसोबत वाद घालते आणि तेथून सरळ आपल्या माहेरी निघून येते. विचार करा ही आचल कोणत्या लेवलची मुलगी असेल.
माहेरी आल्यानंतर आपल्या प्रियकराला म्हणजे अंकितला कॉल करते आणि त्याला बोलते की आता आपला सर्व भांडा फुटला आहे. या नीच माणसाला म्हणजे तिच्या पतीला कळून चुकलं आहे की आपले संबंध आहे आणि हा आता नेहमीच आपल्यावरती लक्ष ठेवून राहील. याच्यामुळे आपल्याला काही गोष्टी करता येणार नाही, एकरूप होता येणार नाही, तर याचा काटा आपल्याला काढावा लागणार आहे. अंकित बोलतो ठीक आहे, तू जसं म्हणशील तसं आपण करू. आणि इकडे ही जी आचल आलेली असते आपल्या माहेरी, हिची एक बहीण असते जिचं नाव असतं शिखा. आता शिखा ही देखील आचलचीच बहीण, दोघी एकाच आई वडिलांच्या मुली, तर संस्कार देखील दोघींवरती सारखेच होणार आहे. जशी आचल तशी ती शिखा देखील असते. शिखाचं देखील अगदी तसंच प्रकरण असतं, तिचा देखील एक बॉयफ्रेंड असतो. आता आचल आपल्या बहिणीसोबत सर्व गोष्टी शेअर करत असायची. दोघी नीच नालायक असल्या तर घाणेरड्या गोष्टी दोघींमध्ये शेअर होणारच. आचल सांगते की माझा असा असा बॉयफ्रेंड आहे आणि तिची बहीण शिखा देखील अगदी आनंदाने ऐकते की आपली विवाहित बहीण सांगते की माझा बॉयफ्रेंड आहे आणि त्याच्यासोबत ती एन्जॉय करते. शिखा बोलते हो चांगलं आहे तुझं, अगदी व्यवस्थित आहे, मग तुला अडचण काय येत आहे? तर आचल बोलते पवनला ही गोष्ट समजली आहे आणि आता पवनमुळे आम्हाला त्या गोष्टी करता येणार नाही, दोघांना सोबत राहता येणार नाही, वेळ घालवता येणार नाही. तर शिखा बोलते मग पवनला या दुनियेतूनच आपण कायमस्वरूपी हटवून टाकले तर कसे होईल? आचल बोलते मग नक्की याला या दुनियेतून कसं हटवावं? दोघी बहिणींमध्ये आता प्लॅन सुरू होतो. जी शिखा असते ही बोलते की माझा एक बॉयफ्रेंड आहे ज्याचं नाव आहे दिवाकर, मी देखील त्याच्यासोबत अगदी आनंद घेत असते, एन्जॉय करत असते, त्याला या प्लॅनमध्ये सहभागी करून घेऊ. तुझा जो प्रियकर आहे अंकित, आपण चौघे मिळून त्याची हत्या करून टाकू. आचल बोलते की खूप चांगली आयडिया आहे. आता दिवस ठरतो 21 मे 2026चा. दिवाकर, शिखा, आचल आणि अंकित हे या दिवशी पवन ठाकूरच्या घरी येतात. पवन हा घरी नसतो तर आचल दरवाजा उघडते, सर्वांना आतमध्ये घेते आणि आतमध्ये घेतल्यानंतर ही आचल पवनला कॉल करते. पवनला बोलते की मी घरी आली आहे, तू लवकर घरी ये. पवन काही कामानिमित्त कुठे बाहेर गेलेला असतो तर तो बोलतो की माझी पत्नी पुन्हा आली, कदाचित सुधारली असेल, तिच्या आईवडिलांनी काही चांगलं समजावून पाठवलं असेल, म्हणून आनंदाने आपल्या घराकडे येऊ लागतो. 10-15 मिनिटात घरात येतो. मात्र जसा तो घरात घुसतो अगोदरच तयारीत असलेले हे सर्व लोक, अंकित, दिवाकर, पवनची साली शिखा आणि पत्नी आचल, सर्व त्याच्यावरती तुटून पडतात, त्याच्यावरती भयंकर हल्ला करतात. बेसावध असलेल्या पवनला काही समजण्याच्या अगोदर त्याच्या अंगावरती असंख्य वार करण्यात येतात. त्याला अतिशय अधमरा करून टाकतात. त्याला ओरडण्याचे देखील ताकद उरत नाही. तो जेव्हा खाली कोसळतो तेव्हा हे लोक विचार करतात की आता याला करंट देऊन आपण मारून टाकूया. तर त्या ठिकाणी एक वायरचा बंदोबस्त करण्यात येतो. वायर बोर्डमध्ये खोचतात आणि या आधीच अधमऱ्या पडलेल्या पवनच्या शरीरावरती तो करंट टाकण्यात येतो. पवन भयंकर त्या ठिकाणी तडफडत असतो. मात्र या नराधमांना त्याची अजिबात दया येत नाही. करंट लावायचे, पवन तडफडायचा, यांना मजा वाटायची. हे पुन्हा करंट काढायचे, पुन्हा करंट लावायचे, पुन्हा पवन तडफडू लागायचा, हे पुन्हा करंट काढायचे, पुन्हा लावायचे. असं लगभग 8 ते 9 वेळा यांनी त्याला करंट दिला. पवनची हालत अगोदरच गंभीर झाली होती. आता विचार करतात की हा असा मरणार नाही, तर याला विषारी औषध पाजून देऊ. चौघे मिळून त्याला विषारी औषध जबरदस्तीने त्याच्या तोंडात ओतू लागतात. काही औषध त्याच्या शरीरात जाते देखील, तरी देखील पवनचा अजून मृत्यू होत नव्हता. तर आता प्लॅन बनवतात की याला वरती छतावरती घेऊन जाऊ आणि तेथून पायऱ्यांवरून खाली टाकून देऊ. वरती घेऊन जातात आणि त्या अधमऱ्या पवनला त्या पायऱ्यांवरून खाली सोडून देतात. खाली येऊन बघतात तो अर्धमेला पवन अजून देखील त्याच्या शरीरामध्ये जीव शिल्लक होता. कदाचित तो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असेल. त्याला वाटत असेल की यांनी हा छळ माझा थांबवावा, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं. मात्र यांना त्याचा जीवच घ्यायचा होता. काही केल्या या पवनचा जीव निघून जाईना, म्हणून याची पत्नी आचल बोलते की याला आता घराच्या आतमध्ये घ्या, माझ्याकडे आणखी एक उपाय आहे. घराच्या आतमध्ये या अर्धमेल्या पवनला उचलून घेऊन जातात आणि त्या ठिकाणी ही आचल अक्षरशः आपल्या प्रियकराला अंकितला बोलते की आता याचा जीव लवकर जात नाही, तर असं कर, याच्या समोर तू माझ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित कर, कदाचित हे बघून तरी हा मरेल. आणि अक्षरशः ही आचल आपल्या अधमऱ्या पतीच्या समोर आपल्या प्रियकरासोबत त्या ठिकाणी शारीरिक संबंध बनवते आणि तो अर्धमेला पती ही गोष्ट बघत असतो. शेवटचे श्वास मोजत असताना त्याला किती वेदना होत असतील की आपली पत्नी आपल्या समोर एका व्यक्तीसोबत असं काम करत आहे. आता एवढं बघता बघता त्याचा शेवटचा श्वास देखील त्या ठिकाणी थांबतो आणि हा पवन कायमस्वरूपी हे जीवन सोडून जातो.
आता एवढं करून झाल्यानंतर जी नीच नालायक आचल असते ही सर्वांना सांगते की आता तुम्ही जा, पुढचं जे काही होईल हे माझे मी बघून घेईन. सर्व त्या ठिकाणी 9-2-11 होऊन जातात आणि त्यानंतर ही आचल सर्व नातेवाईकांना, पवनच्या बहिणींना वगैरे कॉल करते की असं असं झालं आहे, तो आजारी होता वगैरे नाटकं करते. मात्र आपण वाईट काम कराल, चुकीचे काम कराल, नियती नावाची देखील काही चीज असते, कधी ना कधी आपण पकडल्या जाणार आहे. अखेर पोलिसांनी चौघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आणि आता यांच्या कृत्यानुसार, कर्मानुसार यांना जी काही शिक्षा व्हायची ती होईलच. तर मित्रांनो, मला सांगा, अशा नीच नालायक पत्नीला कोणती शिक्षा झाली पाहिजे? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये आपण मांडू शकता. या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाला बदनाम करणे किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर समाजास जागरूक करणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशाच घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.